नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी माऊलींच्या दर्शनासाठी। तर चला तर मग जाऊया। तर मित्रांनो, हे गाव आहे विडा आणि आपल्याला इथून लेफ्ट साइडला जायचं आहे। हा रस्ता मित्रांनो जाऊन पोहोचतो मेन हायवेला की मांजरसुंबा केज हा मोठा महामार्ग आहे मित्रांनो। आणि याच रस्त्याने आपल्याला राईटला समोर जायचं आहे मित्रांनो, चाकरवाडीच्या दिशेने। तर मित्रांनो, हा समोर जो रस्ता आहे तो जात आहे मित्रांनो मांजरसुंब्याला, आणि जो पाठीमागे जातो तो जात आहे मित्रांनो केजला। तरी पाहू शकता मित्रांनो, हा चाकरवाडी फाटा आहे आणि इथून आपल्याला लेफ्ट साइडला मारून जायचं आहे। तर मित्रांनो, हे हाच आहे तो चाकरवाडीला जाणारा रस्ता। तर हे पाहू शकता मित्रांनो, तर रस्त्याचे काम चालू आहे मित्रांनो। तर हे पाहू शकता मित्रांनो, चाकरवाडीचे मंदिर आहे माऊली महाराजांचे। तर मित्रांनो, फायनली आपण आता इथं पोहोचलेलो आहोत। तर मित्रांनो, हे पाहू शकता मित्रांनो, हे मंदिर खूप मोठं आहे। पलीकडे सुद्धा एक मंदिर छोटंसं दिसत आहे। तर मग मित्रांनो, जाऊया आपण दर्शनासाठी। तर मित्रांनो, आपण जाणार आहोत माऊली महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी। तर हा मार्ग आहे माऊली महाराजांच्या समाधीपर्यंत जाण्याचा। तर मित्रांनो, हे इथे आहे समाधी माऊली महाराजांची। तरी पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, हीच आहे माऊली महाराजांची समाधी। तर हा रस्ता आहे तो बाहेर पडत आहे मागल्या दिशेने। तर मित्रांनो, हे पाहू शकता संपूर्ण इकडे बाग वगैरे लावलेली आहे। खूप भव्य दिव्य असं मित्रांनो मंदिर दिसत आहे। खूप झाडी वगैरे लावलेली आहे। पेंटिंग वगैरे खूप सुंदर अशी केलेली आहे मित्रांनो। हा पाठीमागचा परिसर आहे मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, या मंदिराची सुंदरता पाहून घ्या। पाहू शकता मित्रांनो, तिथे खूप असं सजावट वगैरे केलेली आहे आणि मंदिराचं काम चालू आहे। तरी पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर अशी पेंटिंग वगैरे केलेली आहे, ते पाहू शकता। खूप सुंदर अशी झाडी वगैरे मित्रांनो लावलेली आहे। असं सुंदर भव्य दिव्य असं मंदिर आहे श्री क्षेत्र चाकरवाडी मित्रांनो। एक वेळेस नक्की या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका।